हे पेय एवढं पॉवरफुल आहे, सर्वांनीच पेलं पाहिजे असं आहे. आणि हे पेय आपण घरगुती पद्धतीने बनवू शकतो. कसं कसं बनवायचं सर्व काही सांगतो. आणि याचे फायदे म्हटलं तर सध्या कसं आहे, कडक उन्हाळा चालू आहे, आपल्याला शरीर थंड ठेवायचं असेल तर हे पेय आपण पिलं पाहिजे. कारण तर शरीर थंड ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसे याचे लई फायदे आहे. फायदे सुद्धा सांगतो. फक्त हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. आणि हे पेय कोणतं संपूर्ण तुम्ही जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. हे बघा, हे आहे आंबील. आता आंबील कायचे आहे, तशी आंबील अनेक प्रकारची बनते. तांदळाची सुद्धा आंबील बनते, ज्वारीची सुद्धा आंबील बनते. पण ही आंबील आम्ही केली ज्वारीची आंबील कासाठी केली, भातुळे बनवायचे, आम्हाला पापड बनवायचे आहे. पण आता हे प्यावं म्हटलं, कारण तर उन्हाळ्यामध्ये ही आंबील आपण पिली पाहिजे. आता बघा, ही आंबील पिण्याचे एवढे जबरदस्त फायदे आहे, ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला मी याचे फायदे सांगतोच, परंतु ही आंबील कशी बनवायची हे सुद्धा जाणून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. तर ऐका. बघा, संध्याकाळच्या टाइमले पाण्यामध्ये आपल्या ज्वारीचं पीठ असते, ते पीठ आपण टाकायचं पाण्यात, चांगलं खलबलाचं, म्हणजे जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहणार नाही, चांगलं मिक्स होईल. ते पाणी आपण चांगलं झालं मिक्स का तसंच ठेवायचं रात्रभर, झाकून ठेवायचं. आणि मग ते पाणी रात्रभर आंबते. ते पीठ मिक्स असलेलं पाणी रात्रभर आंबते. आंबलं का सकाळच्या टाइमला ते काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये. आणि नंतर एक मोठा गंज ठेवायचा गॅसवर किंवा चुलीवर, आणि त्यामध्ये पाणी टाकायचं. ते पाणी चांगलं खद उकळू द्यायचं, चांगलं कडतं होऊ द्यायचं पाणी. मग ते आपलं आंबिलीचं पीठ रात्रभर जे आपण भिजवून ठेवलं, आंबवून ठेवलं, ते आपण त्याच्यामध्ये त्या कडत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं. मस्त शिजू द्यायचं, खद चुन्यापेक्षाही घट्ट होते. चांगलं शिजलं का मग उचलून घ्यायचं, झाली आंबील तयार. तसं त्याच्यामध्ये आपण जेवढं लागते तेवढं पाणी ॲड करू शकता, म्हणजे आपल्याला आपल्या सोयीनुसार ते वापरता येईल. हे आपण पेलं ना, याची चव ताकासारखी लागते. यामध्ये आपण मीठ टाकून पिऊ शकता. जेवढं लागते तेवढं पाणी टाका, आणि किंवा नाही पाणी टाकलं तरी चालते, कारण त्याच्यामध्ये पहिलंच पाणी असते. मी आत्ता जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला कळालं नसेल तर थांबा, म्हणजे ही क्रिया तुम्हाला डोळ्यानं पाहता येईल. आमचं एक चॅनल आहे, आमच्या जीवनातले व्लॉग्स आम्ही तिथे टाकत राहतो. उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स हे आमचं ब्लॉग विषयक चॅनल आहे. त्यावर तो व्हिडिओ लवकरच येणार आहे. आज उद्या परवा कधीतरी तो व्हिडिओ येईल. जर तुम्हाला आमच्या जीवनातले व्हिडिओ पाहणं आवडत असेल तर त्यावर तुम्ही जाऊन त्याला सबस्क्राईब करून ठेवू शकता. आम्ही आंबील कशी बनवली हा सुद्धा व्हिडिओ येणार लवकर, तो तुम्हाला भेटेल. तुम्ही जाऊन त्याला करा सबस्क्राईब. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहून झाल्यावर जा, त्या चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली सुद्धा देतो, तुम्ही त्यावर क्लिक करून जाऊ शकता. सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा, तुम्हाला व्हिडिओच्या सूचना मिळत राहील. आता हे बघा, खरं म्हणलं तर आपल्या शरीरातली उष्णता नाहीशी करण्यासाठी, शरीरातली गरमी नाहीशी करण्यासाठी याचा फायदा होतो. म्हणजे कसा होतो, याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण पाणी टाकून पिलं तर ताकासारखं थोडंसं चव लागते. मीठ हे ते टाकून पिलं आपण तर, आणि आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी याचा अत्यंत फायदा होतो. कारण तर याच्यामध्ये भरपूर पाणी आपल्या पोटामध्ये जाते साहजिकच. आपल्याला कधी कधी उन्हाळ्यामुळे काही लोकांना वाटते तसं नाही पाणी पिऊ वाटत, काही लोक नाही जास्त पाणी पित, तर त्या लोकांना हे आंबील पिली तर साहजिकच त्याच्या पोटामध्ये पाणी जाते. जसं आपण टरबूज खातो, टरबुजामुळे आपल्या पोटामध्ये जास्तीत जास्त पाणी जाते आणि आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. त्याप्रमाणे आंबील सुद्धा तसंच काम करते, आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. आता तुम्हाला सांगतो याचे बाकीचे फायदे काय आहेत. जर कोणाचे पोट साफ होत नसेल तर हे आपण आंबील पिली तर आपलं पोट सुद्धा याने साफ होते. काही लोकांची आता प्रकृती तेवढी खास नसते, कोणाची प्रकृती वेगळी, कोणाची प्रकृती कोणती असते, त्यामुळे काही लोकांना नाही होणारा फायदा. पण आमचा असा अनुभव आहे, यानं पोट सुद्धा साफ होते, तुमच्या पोटामध्ये गाठी बनत नाही, तुमच्या मळ्यामध्ये गाठी बनत नाही, पोट साफ होते, शरीर थंड ठेवते, जबरदस्त फायदा आहे. तसेच ज्वारी असल्यामुळे याच्यामध्ये शक्तिवर्धक आहे ज्वारी. तसे पण लई फायदे आहे, पण शक्तिवर्धक हा एक मुख्य आहे ज्वारी. पोट सुद्धा साफ करते ज्वारीमध्ये, एवढी फायदा आहे ज्वारी. म्हणून आपण हे आंबील उन्हाळ्यामध्ये पेली पाहिजे. भावनो, प्रत्येकाने पेली पाहिजे आंबील उन्हाळ्यामध्ये. तुम्ही सुद्धा करून पेलले का भावांनो सांगा. आणि प्रत्येकाला आवडते, काही वाद नाही. हे काय हा विषय तसा आयुर्वेदिक वाटत असला तरी काही कोणी पिऊ शकते, कारण हे शेवटी अन्न आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, आणि अन्न हे शेवटी औषधच आहे.
तुम्हाला काय वाटतं याविषयी सांगा बरं तुम्ही. पहिली काही आंबील सांगा नक्की कमेंट करून आणि आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा.